की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेचं टोक असते. ज्यावेळेस आपण कोरं पुस्तक उघडतो तर ते पुस्तक आपल्याला अट्रॅक्ट कसं करतं, तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचं जे टायटल पेज असतं ते, आणि पुस्तक कोणतं घ्यावं यासाठी पुस्तकाचं जे शेवटचं पेज असतं. जय भीम सर्वांना. आणि आजचं जे औचित्य आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनासाठी आपण सर्वजण इथे जमलेला आहोत. त्याचसाठी आमचा हा स्टॉल आहे. सर्वात प्रथम मी अभिवादन करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आणि ह्या स्टॉलचं औचित्य असं आहे की जसं वामनदादा कर्डक बोलले होते की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेचं टोक असते. तर भीमाचे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मतं आहे ती आपल्याला डोक्याला घेऊन चालणार नाही किंवा डोक्यावर घेऊन त्याचा गौरव करून चालणार नाही. तर त्या मतं नक्की काय आहेत, त्यांची असतील, बुद्धांची असतील, किंवा त्यांच्या समकालीन किंवा त्यांच्या अगोदरचे, जसं की महात्मा ज्योतिराव फुले आहेत ज्यांना त्यांनी गुरु मानलं होतं, किंवा ज्यांनी त्यांना स्कॉलरशिप दिलेली पुढच्या शिक्षणासाठी राजश्री शाहू महाराज असतील, तर यांची मतांतरं काय होती किंवा त्यांचं एक दृष्टिकोन कसा होता. तर तो दृष्टिकोन समजावून घ्यायचा असेल तर त्यांच्याशी रिलेटेड जी पुस्तकं आहेत ती आपल्याला वाचावी लागतील. आणि तोच सगळा दृष्टिकोन आम्ही समोर ठेवून हा स्टॉल पुस्तकांचा लावलेला आहे. पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनासाठी सर्वात प्रथम अभिवादन करते. किती दिवसापासून स्टॉल आहे आणि कसा प्रतिसाद आहे? कालपासून म्हणालात तर आम्हाला हा स्टॉल मिळाला आणि आज सकाळी आम्ही हा स्टॉल लावलेला आहे. आज आणि उद्या संध्याकाळी 11 वाजेपर्यंत हा स्टॉल असेल. अजून तसा प्रतिसाद नाहीये, पण आज संध्याकाळी 8 वाजल्यानंतर प्रतिसाद मिळतो. म्हणजे मागच्या वर्षी चा जो आम्हाला अनुभव आहे त्या अनुभवावरून मी सांगते की आज संध्याकाळी 8 वाजल्यापासून तर उद्या संध्याकाळी 10-11 पर्यंत हा स्टॉल चालतो. काही लोक आता सध्या वाचत नाहीत, म्हणजे वाचन मागं पडले मोबाईल सोशल मीडियामुळे, त्यांच्यासाठी काय संदेश? त्यांच्यासाठी सल्ला हाच आहे की पुस्तक, मी माझा दृष्टिकोन सांगू इच्छिते की पुस्तक ज्यावेळेस आपण कोरं पुस्तक उघडतो तर ते पुस्तक आपल्याला अट्रॅक्ट कसं करतं, तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचं जे टायटल पेज असतं ते, आणि पुस्तक कोणतं घ्यावं यासाठी पुस्तकाचं जे शेवटचं पेज असतं त्यामध्ये पुस्तकाचा एखादा, मी म्हणेल, गाभा असतो किंवा त्या लेखकाचा परिचय असतो. त्यावरून ते पुस्तक प्रथमतः ओळखावं आणि पुस्तकाचा वास पुस्तक वाचण्यासाठी देखील प्रवृत्त करतं. आणि ज्याची वाचण्याची मानसिकता आहे तो नक्कीच वाचेल. मग ते मोबाईलमध्ये असू दे किंवा वर्तमानपत्र. आपण जो बोलतो की पुराना जमाना करे दिवाना, तर तसंच आहे ते की पुस्तक वाचलंच पाहिजे. आणि मी या निमित्ताने पण सगळ्यांना सांगू इच्छिते की खरंच पुस्तक आपण वाचलं पाहिजे. मोबाईल वगैरे आहेतच, पण पुस्तकाने आपले डोळे खराब होत नाहीत, मोबाईलने खराब होऊ शकतात निश्चितच. तर आणि मोबाईलसाठी सेटिंग्स करावे लागतात, पुस्तकासाठी सेटिंग करण्याची गरज नाही. पुस्तक विकत घेणं आणि ते शांत ठिकाणी जाऊन वाचणं हेच त्याच्यासाठी करावं लागतं आपल्याला. थँक्यू सो मच.